तर नमस्कार मित्रांनो, गणित गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण चालू करतोय महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10वीच्या अभ्यासाला. आज आपण मॅथमॅटिक्स 1 मधला पहिला चॅप्टर घेतोय, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. यातला मी प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहे इथं. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला कळवू शकता. तर चला चालू करूया आपण. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, 5x + 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. तर इक्वेशन सॉल्व कशी करायचे बघा. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ऍडिशन करा, तर ऍडिशन करूया आपण. 5x + 2x 5x आणि 2x मिळून मग 7x. मग आपण इथं लिहिलं, थांबा जरा एक मिनिट, हे सिलेक्शन वर गेलेलं आहे. पेन कुठे गेला? इथं आहे पेन, ब्ल्यू पेन. तर इथं 5x + 2x झालं, 7x झालं आणि 3y - 3y 0 होतं, त्यामुळे ते काही लिहिलं नाही. 9 + 12 किती झाले? 21 झाले. 9 आणि 12 21. 7 इकडे गुणिलेलं आहे, पलीकडे गेल्यावर भागिले, म्हणजे 21/7 तास आलं. 7 ना 21 ला भाग लागल्यावर 3 चा भाग लागला, त्यामुळे x = 3. आता 3 ची व्हॅल्यू काय सांगितलं? प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर 5 × x होतं म्हटलं, तर 5 × इथं काय येणार आहे? 3 येणार आहे. x च्या ऐवजी 3 ची किंमत टाकायची, अधिक 3y = 9. म्हणजे 3y बरोबर काय झालं? 5 × 15 आणि हे 15 इकडे पलीकडे वजाला जाणार. 9 - 15. मग आता 3y = 9 - 15 म्हणजे किती झाले? 9 आणि 6 15 म्हणल्यावर -6 आले. याचा अर्थ 3 इकडे गुणिलेला आहे, पलीकडे गेल्यावर -6 ला भागिलेला जाणार, म्हणून -6 / 3 = 3 दुनी 6. पण चिन्ह आपल्याला पाहिजे मायनसचं, मग 3 दुनी 6 -2 असा आन्सर आलेला आहे. तर पहिलं आपलं सोल्युशन आहे. x ची किंमत आलेली आहे 3 आणि y ची किंमत आली आहे -2. हा इथं प्रश्न सॉल्व्ह झाला. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह कसं केले ते पुन्हा एकदा वाटल्यास रिवाइंड करून बघा आणि स्वतः सोडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करा. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय आता. दुसरा प्रश्न आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत बघा, सॉल्व्ह करायचे. कसे सॉल्व्ह करू बघूया. आपण पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊया. 3a + 5b = 26. याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि a + 5b याला इक्वेशन =22 याला इक्वेशन 2 म्हणूया. आता इकडे बघा, दोन्ही मध्ये 5b हे जे आहे ते दोन्हीकडे आले. पहिल्या इक्वेशन मध्ये पण 5b आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 5b आहे. असं जेव्हा येतं तेव्हा लक्षात घ्यायचं, सबट्रॅक्शन करून टाकायचं, म्हणजे 5b ला 5b निघून जाते, 0 आन्सर येतं. आपण तसंच करायचं, म्हणजे सरळ सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून 1 वजा करायचं. 1 मधून 2 केलं तरी चालते, 2 मधून 1 केलं तरी चालते, काय अडचण नाही. मग बघा, 2 मधून 1 आता आपण इथं वजा करतोय. मी थोडस उलट करतोय तरी पण बघा उत्तर तेच येणार आहे. a + 5b = 22 मधून आपण काय वजा केले? 3a + 5b वजा केले = 26. बघा आता आपण कसं करायचं. आता वजा आहे म्हणल्यावर खालची चिन्ह बदलतात. 3a काय होणार? वजा होणार, +5 येते -5b आणि +26 येते -26. बरोबर. म्हणजे आता a मधून 3a गेले तर किती उरले? -2a. 5b मधून 5b गेले 0 आणि 22 मधून 26 गेले किती होणार? 22 मधून 26 गेले -4. दोन्हीकडचं मायनस चिन्ह काढलं. therefore 2a = 4 आणि therefore a = 4/2. म्हणजेच a बरोबर किती आलं? 2 दुने 4. 2 आन्सर आलं. हीच गोष्ट, ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करायची? पहिल्या इक्वेशन मध्ये किंवा दुसऱ्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. पुट
ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 म्हणा किंवा 2 म्हणा, आपण 1 म्हणूया, 1 मध्ये पुट केली. मग पहिले इक्वेशन काय 3a, मग त्याच्याऐवजी काय करायचं आपण 3 गुणिले 2 अधिक 5b इज इक्वल टू 26. 3 दुनी झाले 6, 6 अधिक 5b बरोबर 26. म्हणजे 6 इकडे अधिकला पलीकडे गेले की वजाला 5b बरोबर 26 वजा 6, म्हणजे 5b बरोबर झाले 20. देअरफॉर b बरोबर काय झाले 5 ने इकडे 20 ला भाग लावला तर 5 चौक 20, मग काय ना b बरोबर आले 4. देअरफॉर आपण असं म्हणूया की सोल्युशन फॉर x नव्हे इथं a and b इज इक्वल टू a and b सोल्युशन काय 2 and 4. हे झालं आपलं आन्सर. तर एवढं साधं सोपं आहे, फार काय अडचणीचं नाही. फक्त एवढं लक्षात घ्यायचं 2 इक्वेशन मध्ये एक गोष्ट काहीतरी आपल्याला कॉमन सापडली पाहिजे. जसं इथं या इक्वेशन मध्ये आपल्याला इथं 5b होतं आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 5b होतं, दोन्हीकडे 5b कॉमन सापडलं म्हटल्यावर आपल्याला ते करता आलं, सबट्रॅक्ट करता आलं. तर इक्वेशन मध्ये काय कॉमन सापडते ते आपण बघायचं आणि मग पुढचं सगळं सोपं आहे. तर आपण काय करूया, हे जो स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि आपण जाऊया तोपर्यंत दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, x प्लस 7y. आधी आपण काय करूया लिहून घेऊया, x प्लस 7y इज इक्वल टू 10. याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि दुसरा आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता दोन्हीकडे बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये x आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3x आहे, दोन्हीत काही कॉमन नाही. 7y आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये -2y आहे, इथं पण काही समान नाहीये. मग आता आपण कसं करायचं, तर एवढं लक्षात घ्यायचं, इथं खाली 3x आहे, 3x आहे आणि पहिल्या इक्वेशन मध्ये x आहे. म्हणजे जर x ला जर 3 न गुणलं तर 3x येणार. म्हणून आपण इक्वेशन 1 लाच काय करायचं 3 न गुणून टाकायचं, म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणल्यावर नवीन इक्वेशन काय करायचं 3 न गुणल्यावर 3x प्लस 7 त्रिक 21 ला 3 न गुणलं 7 त्रिक 21y बरोबर 3 दाय 30. याला इक्वेशन म्हणूया 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये 3x कॉमन आहे. मग इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 3 मधून वजा करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 मधून 2 वजा करायचे. तर करूया वजा. 3x प्लस 21y बरोबर 30 वजा खाली काय केलं 3x मायनस 2y बरोबर 7. सबट्रॅक्शन करायची. आता बघा इथं चिन्ह बदलणार, खाली सगळी खाली मायनस होणार, मायनसच्या ऐवजी प्लस होणार आणि इथं 7 काय होणार मायनस होणार. 3x मधून 3x गेले 0. 21y मायनस मायनस प्लस झाले, 21y अधिक 2y 23y बरोबर 30 मधून 7 गेले, किती उरले 23 उरले. म्हणून देअरफॉर y बरोबर काय होणार 23 भागिले 23. म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू, एक मिनिट, देअरफॉर y इज इक्वल टू 1 असा आन्सर येणार. आता y बरोबर 1 आले म्हणल्यावर आपण काय करायचं पुटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठल्या तरी इक्वेशन मध्ये आपण पुट करून टाकूया. कुठल्या इक्वेशन मध्ये टाकूया, पहिल्याच इक्वेशन मध्ये टाकूया इक्वेशन 1. मग काय झालं बघा x प्लस 7y 7 इंटू y च्या ऐवजी लिहायचं 1 इज इक्वल टू 10. मग काय झालं बघा x प्लस 7 इज इक्वल टू 10. देअरफॉर खाली x इज इक्वल टू काय होणार 7 इकडे अधिकला तिकडे गेल्यावर वजाला 10 वजा 7. म्हणून x बरोबर किती होणार 10 वजा 7 3.
x ची किंमत आली 3. हेच आपला आन्सर. मग खाली लिहायचं आपण की देअरफॉर सोल्युशन फॉर xy इज इक्वल टू x ची किंमत आली 3, y ची किंमत आली 1. हे आपलं एक सोल्युशन. इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, आधी जर आपण इथं x लिहिला असेल, इथं जर आधी x लिहिलंय तर इथं सुद्धा पहिल्यांदा x चीच किंमत लिहायची. आधी जर इकडे y लिहिलं असेल तर सुरुवातीला इकडे y चीच किंमत लिहायची, तरच ते बरोबर येणार आहे. अन्यथा तिथं आपला अर्धा मार्क जाण्याची शक्यता असते. तर घ्या, लिहून घ्या. इथं व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या ते. आणि आपण जाऊया तोपर्यंत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे बघा, 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. आता बघा, 2x minus 3y is equal to 9, याला इक्वेशन म्हणूया 1, आणि 2x plus y is equal to 13, याला इक्वेशन म्हणूया 2. दोन्हीकडे 2x कॉमनच आहे, दोन्हीकडे आहे. म्हणजे आपण काय करायचं, दोन्हीची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधून वजा करायचं. तर काय आलं, 2x plus y is equal to 13 मधून आपण काय वजा केलं, 2x minus 3y is equal to 9. हे सबट्रॅक्ट केलं तर बघा इथं मायनस होणार, इथं मायनस मायनस प्लस, इथं मायनस होणार. तर बघा आता 2x मधून 2x गेले, 0 आले, प्लस y प्लस 3y, y आणि 3y काय झाले, 4y झाले, इज इक्वल टू 13 मधून 9 गेले, 13 मधून 9 गेले किती उरले, 4. मग देअरफॉर y इज इक्वल टू 4 इकडे गुणिलेला आहे, पलीकडे गेले की भागिलेला झालं, म्हणजे 4 1 4, y बरोबर 1. हीच व्हॅल्यू आपण पुट करायची. पुटिंग काय करायचं, y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणतं तरी इक्वेशन पुट करा, आपण 1च म्हणूया. मग काय झालं बघा, 2x minus 3 into y आहे, तर y च्या ऐवजी 1 लिहायचं, बरोबर 9, म्हणजे 2x बरोबर 2x वजा 3 1 3 बरोबर 9. 3 इकडे वजाला आहे, पलीकडे गेलं की अधिकला, 2x बरोबर 9 अधिक 3, 9 3 12, 2x बरोबर 12. म्हणून देअरफॉर x बरोबर 12 भागिले 2, म्हणून x बरोबर 12 भागिले 2 किती येतं, 6. खाली लिहायचं इथं, देअरफॉर सोल्युशन फॉर xy इज इक्वल टू 6 आणि 1. झालं, साधं सोपं आहे. हे जर फक्त साधं सोपं आहे, मी सारखं काय म्हणतो का, तर हा सुरुवातीचा भाग आहे फार गणिताचा, आणि जर प्रॅक्टिस केलं तर हे सगळ्यांना जमतं, अगदी फार काय अडचण नाही. घ्या स्क्रीनशॉट घ्या, पॉज करा व्हिडिओ, तोपर्यंत आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, पहिलं इक्वेशन बघा, 5m minus 3n is equal to 19, इक्वेशन 1, आणि m minus 6n is equal to -7, याला म्हणायचं इक्वेशन 2. आता बघा दोन्ही मध्ये काय कॉमन आहे का, नाही. 5m आहे, इथं m आहे, इथं 3n आहे, इथं 6n आहे. आपण कशाला पहिल्या इक्वेशनला काय गुणल्यावर येते का कॉमन, किंवा दुसऱ्या इक्वेशनला कशांतर गुणले का कॉमन, कशांतर गुणल्यावर कॉमन येते का ते चेक करायचं. तर बघा पहिल्या इक्वेशनला जर आपण 2 न गुणलं तर 3 दुनी इथं 6 होणार, इथं 3 दुनी 6 होणार, म्हणजे 6n होणार, -6n कॉमन येते. किंवा दुसऱ्या इक्वेशनला इथं 5 न जरी गुणलं तर इथं 5m येऊ शकतं. आपण ते करता येतं का बघूया. आपण म्हणूया मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5, इक्वेशन 2 ला 5 न गुणूया. मग काय झालं, इक्वेशन 2 5m मायनस 6 30n बरोबर मायनस 5 7 35
इक्वेशन याला म्हणूया 3. आता बघा इक्वेशन 1 आणि 3 मध्ये 5m समान आहे म्हणजे वजाबाकी करायची. पण म्हणूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधनं 3 वजा करूया तर काय बघा 5m minus 3n is equal to 19 minus 5m minus 30n is equal to minus 35. सबट्रॅक्शन करायची. 1 मिनिट जातील गेलं. हा बघा काय करायचं मायनस होणार मायनस मायनस हे प्लस होणार इथं पण मायनस मायनस प्लस होणार. तर बघा काय करायचं 5m minus 5m 0 minus 3n plus 30n minus 3n plus 30n काय होणार 27n is equal to 1 second काय तर नोटिफिकेशन आली is equal to 19 plus 35 19 अधिक 35 म्हणजे किती झाले 14 चाला 54 झाले. आता काय झालं 27n बरोबर 54. देअरफॉर n बरोबर काय होणार 54 भागिले 27. मग n बरोबर 27 दुनी 54. n ची किंमत आली किती आली 2 आली. n ची किंमत 2 काय करायची पुट करायची आपल्याला. पुटिंग n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करूया आपण कुठल्या तरी एकाची इक्वेशन मध्ये पुट करूया दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करूया इक्वेशन 2 m minus 6 into 2 is equal to minus 7. Therefore m minus 12 is equal to minus 7. इकडे minus 12 आहे पलीकडे गेलं की plus 12. m is equal to minus 7 plus 12. Therefore m is equal to minus 7 plus 12 काय झालं 5 झालं. m ची किंमत किती आली 5. Therefore solution for mn सोल्युशन काय झालं m ची किंमत आहे 5 n ची किंमत आहे 2. हे झालं आपलं सोल्युशन तयार. तर जर तुम्हाला फार स्पीडनं हे चाललं असं वाटत असेल तर खाली तर सांगा की व्हिडिओचं स्पीड स्लो घ्या थोडस. जर स्लो असेल तर तुम्ही फास्ट करू शकता हा व्हिडिओ. पण फास्ट जर होत असेल माझं तर जर समजायला कठीण जातं मग अशा वेळेस स्लो करू शकतो. तुम्ही मला सांगा तसं पुढच्या वेळेस जरा अजून हळूहळू आपण शिकू. आणि स्लो असेल तर तुम्ही व्हिडिओच फास्ट करा सर फास्ट फॉरवर्ड. तर घ्या स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून बघा. तोपर्यंत आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढं आपल्याकडे 1 2 आणि 3 प्रश्न आहेत. 4 प्रश्न आहेत अजून. 4 प्रश्न झालेले आहेत आपले 4 प्रश्न बाकी आहेत. तर आज आपण इथंच थांबूया. फार व्हिडिओ लांबडा नको बनायला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले 4 प्रश्न घेऊया ते जरा वेगळ्या पद्धतीचे. तर तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि पुढचे सुद्धा व्हिडिओ असेच बघत राहा. काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. पुढचा व्हिडिओ नक्की बघा.